हाय हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. शुभ सकाळ. आज आहे बुधवार, तर तुम्हाला हा बुधवारचा व्हिडिओ येणार आहे. पुढे कंटिन्यू बघत राहायचं आहे. आणि आता 10:30 पावणे 11 वाजलेले. 2-3 कामं होते, त्यासाठी आम्ही चाललो गावात. आज सकाळी सकाळीच गावात जाणं होतंय आज, नाहीतर आम्ही सहसा 5 नंतरच काही कामं असले का जातो. पण थोडेसे दुसरे कामं होते, त्याच्यामुळे मग आम्ही आज सकाळी सकाळीच गावात चाललो. आणि चला पुढे कंटिन्यू बघत राहा. 11 वाजेलाच एवढं ऊन पडलं होतं आमच्याकडे, आणि धुळ्याला ऊन खूप भयान राहतं. आत्ताशी मार्च महिना चालू आहे, आणि ना माझं ना पोस्टात काम होतं, म्हणजे 5-6 महिने झाले ते काम पेंडिंग होतं. रोज जायचं पण काही जमत नव्हतं. आज मुहूर्त लागला, पण इतकी तिथे गर्दी होती ना, खूपच गर्दी होती. मग ते फॉर्म वगैरे घेतला, मिस्टर भरत होते, म्हणजे आतमध्ये उभे राहायला पण जागा नव्हती. पण आम्हाला 12:15 वाजले घरी यायला. खूप गर्दी होती. एकच काम झालं, 2 काम करायचे होते, पण एकच काम झालं. एक काम करून आम्ही घरी आलो, आणि आम्हाला बघा 12:15 वाजले. आता स्वयंपाक करायचा आहे. तिकडनं आली, मग 5-10 मिनटं बसली, पाणी मग पेली, आणि मग स्वयंपाकाला लागली. कारण की 12:30 वाजून गेलेले होते, तोपर्यंत 12:30 पाऊण वाजलेला होता. मग पटकनी आज ना पत्ताकोबी, कढी, भात, पोळ्या असा स्वयंपाक करायचा होता. पत्ताकोबी ना साधा सिंपलच केला. लसूण, हिरवी मिरची, टमॅटो, जिरं, मोहरीची फोडणी दिली, आणि छान लागतो असा साधा पण. आणि हरभऱ्याची डाळ टाकली नाही, कारण की ना आमच्याकडे ना मुलं नाही खात डाळ टाकलेली भाजी, म्हणून मग मी काय डाळ टाकली नाही. असं साधा सिंपल बिगर डाळीचा पण छान लागतो, आम्हाला आवडतो, मग केला. कारण की मग परत ती डाळ भिजवायला पण टाईम लागला असता. कुकरला जरी शिट्टी घ्यायची म्हटली तरी टाईम लागला जातो. म्हटलं जाऊन द्या, आज बिगर डाळीचाच करू. मग पटकन असा साधा सिंपल पत्ताकोबी टाकला. मग पत्ताकोबी झाल्यानंतर लगेच कढीला फोडणी दिली. पूर्ण रेसिपीने शूट केली, थोडंसं केलं. छान कढी केली. एकीकडे ना भात लावून दिला होता, एकीकडे कढी उस्तर भात झाला तिकडे, आणि मग पोळ्या बाकी होत्या. मग लगेच पीठ भिजवून ठेवलेलं होतं, लगेच पोळ्या करायला घेतल्या. कढीचं उतरून ठेवलं खाली, आणि लगेच पोळ्या करायला घेतल्या. कारण की ना 1:30 वाजत आलेला होता, आणि मग कुठं बाहेर गेलं का घरी आलं का थोडंसं दमल्यावानी पण होतं. दमल्या म्हणण्यापेक्षा ना ऊन आमच्याकडे खूप भयान ऊन आहे. आता मार्च महिन्यातच एवढं ऊन आहे, तर पुढे किती राहणार आहे काय माहिती. तर मग काय पटकन पोळ्या करून घेतल्या, आणि मग सिया आल्यावर आम्ही लगेच मग जेवायला बसलो. कारण की ना आम्ही जेवण आहे ना सिया आल्याशिवाय जेवण करत नाही. ती 1:30-1:45 पावणे 2पर्यंत येऊनच जाते ती. मग ती आली का आम्ही लगेच जेवायला बसतो. कारण की कसं असतं, मग तिला नंतरून जेवू घाला, किंवा मग ती जेवत नाही. मग आमचं जेवण झाल्यावर मग ती नखरे करते जेवणासाठी. मग तिच्यासाठी आम्हाला स्वयंपाक झालेला असो किंवा नसो, तिच्यासाठी थांबावंच लागतं. मग तेव्हा ती जेवण करते, मग टीव्ही पाहत असं मग ती जेवण करते मग आमच्यासोबत. म्हणून मग आम्ही ती आल्यानंतरच, तिला 1:45 होऊन जाता. मग त्याच्यानंतर लगेच ती आली की कपडे बदलून हातपाय तोंड धुवून आम्ही लगेच मग जेवायला बसतो. आणि मुलांचं कसं राहतं खाण्याचे, त्याचे खूप नखरे करतात मुलं. आणि मुलं म्हणजे माझा मुलगा नाही करत, पण सियाचे खूप नखरे राहतात खाण्याचे. जेवण झालं, आणि मग लगेच सगळे कामं आवरून घेतली. सिया बोलली की मम्मी मी दिवाबत्ती करते, कर म्हटलं, आणि ती करत राहते अधूनमधून. असं नाही काही व्हिडिओ शूट केला म्हणून, तसं काही नाही. तिच्या मनात आलं तेव्हा ती करत राहते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करायचं आहे. प्लीज आपल्या माय लेकी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि चला आपण आता इथंच व्हिडिओ थांबवते मी. सर्वांना श्री स्वामी समर्थ.